आदरणीय साहेब, आपण महिला सन्मान योजना, लाडकी बहीण योजना यांच्या माध्यमातून प्रत्येक महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या अगदी चुलीपर्यंत काम करणाऱ्या आमच्या महिलांच्या मनामध्ये आपण साहेब आहात. साहेब, आपल्याला उमेद आणि माविम यात काम करणाऱ्या आमच्या ह्या सगळ्या तळागाळातल्या वाघिणींची समस्या आपल्याला माहिती आहे. आणि ह्या आजच्या रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त इथे जमलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी ज्या आहेत, तर ह्या आपल्याला रक्षाबंधनसाठी राखी बांधणार आहे, राखीचा धागा देखील बांधणार आहे. त्याच्यात त्यांचं प्रेम देखील आपल्या बाबतीतलं आहे. आणि साहेब, आपण आमच्या ह्या सगळ्या महिला भगिनींच्या ज्या समस्या आहेत त्या देखील जाणून घ्याव्यात. त्याचबरोबर सगळ्या आमच्या उमेद आणि माविमच्या ज्या महिला भगिनी आहेत, तर यांच्या माध्यमातून यांच्या स्वप्नात पुढचं जे काही मंत्रीपद असणार आहे ते आपलं असणार आहे. यासाठी आमच्या सगळ्यांचे तुम्हाला आशीर्वाद असणार आहेत, तुमच्यासाठी शुभेच्छा असणार आहेत. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मला या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आपण महाराष्ट्रातून विविध तालुका जिल्ह्यातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेला आहात. माविम आणि उमेद या दोन गटामधून लाखो महिलांचं प्रतिनिधित्व करणारे आपण आहात. 60 लाख महिला आहेत ना बचत गट आपले. किती आहेत ग्रामीणचे? आणि मला आपली ताकद माहीत आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या. मी आपल्याला एवढंच सांगेन की 2024चं जे महायुतीचं सरकार आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 232 आमदार महायुतीचे आले, ते केवळ आणि केवळ तुमच्या महिला भगिनींच्यामुळे आलेले आहे. आणि हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं रेकॉर्ड ब्रेक विजय कुणालाच मिळाला नव्हता. आणि म्हणून महायुतीचं सरकार आणण्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामध्ये एक सीआरपी किती महिलांना बचत गटाला हँडल करतात? एक सीआरपी. अच्छा. आणि त्याच्यानंतर दुसरं कोण असतो त्याच्या सीआरपी नंतर? अच्छा, बरंच काय काय त्याच्यामध्ये आहे. प्रभाग समन्वयक, तो किती माणसांना किती महिलांना हे करतो? अच्छा. त्यामुळे तुम्ही जे 2024च्या विधानसभेमध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास घडवलेला आहे आणि त्यामुळेच महायुतीचं सरकार आलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक सरकार आलं, लँडस्लाइड विक्ट्री मिळाली केवळ तुमच्यामुळे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री 2022ला झालो त्यावेळेस मी पहिली योजना कुठली सुरू करायचं ठरवलं असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अनेक अडथळे त्याच्यामध्ये आले, परंतु मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या गोरगरीब सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही आधार स्वरूप काम करायचं आहे. अनेक लोकांना वाटलं हे काही शक्य आहे का, परंतु मला विश्वास होता आणि त्यामुळे काही लोक कोर्टातही गेले योजना बंद करा म्हणून, काही लोकांनी खूप राजकारणही केलं, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी मैकाला लाला, कोणी किती आटापिटा केला, तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. काही त्याच्यामध्ये त्रुटी येत आहेत, काही येत आहेत, ते बघू, त्याचं नंतर आपण काय करायचं ते.
परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, लेक लाडकी लखपती योजना सुरू झाली, त्याचबरोबर एका मुलीने आत्महत्या केली होती. मी मुख्यमंत्री असताना टीव्हीवर रात्री 11:30 वाजता बातमी बघितली आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये त्याच्यानंतरच्या ताबडतोब मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला. कारण त्या मुलीने आत्महत्या केली होती. 50% फी पालकांना भरायची होती, 50% सरकार आम्ही भरत होतो. पण त्या मुलीला वाटलं माझा पालक भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने आत्महत्या केली. अतिशय दुर्दैवी घटना घडली. परंतु तात्काळ आम्ही उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण 100% मोफत करून टाकलं. 50% एसटी मध्ये सवलत दिली. तुम्हाला पण मिळते ना ती सवलत. त्याचबरोबर 50% सवलत दिली आणि योजना किती केल्यात. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना त्या काळात केली. बचत गट 15,000 होता ना रिव्हॉल्विंग फंड, तो 30,000 आपण केला. महिलांसाठी स्टार्टअप योजना केली, महिलांसाठी वसतिगृह सुरू केली, महिलांसाठी आरोग्य अभियान, माता सुरक्षित कुटुंब सुरक्षित, 3 कोटी महिलांची तपासणी केली, 3 कोटी महिलांची. आणि आता देखील आरोग्य मंत्र्यांना सांगितलंय तसंच अभियान पुन्हा सुरू करा. कारण घरातली आपली महिला सुरक्षित तर पूर्ण परिवार सुरक्षित. आणि मग ते देखील मोठं अभियान आपण केलं. महिलांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालय आपण सुरू केली, लाडकी सून योजना आपण सुरू केली. कारण काही ठिकाणी खूप अन्याय अत्याचार होऊ लागले आणि आपल्याला माहीत आहे अन्यायाविरुद्ध लढण्याचं बळ आणि शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आहे, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दिली आहे. ऑनलाईन कामासाठी सीआरपी यांना नवीन मोबाईल दिला ना आपण एकदा. अच्छा, बरं, माझी बदली झाल्यामुळे झालं ते. ठीक आहे. हा, मीटिंगसाठी पायी तालुक्याला जावं लागतं. त्यांना प्रत्येक क्लस्टरला बचत गट भवन, म्हणजे क्लस्टरला बचत गट भवन ते आपण करतोय आता बचत भवन महिलांचं. अजून आपल्याला बिलकुल त्यामध्ये देखील आपण नक्की त्याचा विचार करू. जे जे काय करता येईल ते नक्की आपण करू, एवढाच आपल्याला शब्द देतो. आणि तुम्ही एवढ्या लांबून जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी रक्षाबंधनसाठी आलात, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे जे काही प्रश्न आपले आहेत हे सगळे प्रश्न आपण टप्प्याटप्प्याने बिलकुल सोडवल्याशिवाय राहणार नाही, हा देखील शब्द तुम्हाला मी देतो. आणि मी जे बोलतो ते करतो, आपल्याला माहित आहे. जे होणार नाही ते बोलत नाही मी. अंगणवाडी सेविकेला मोबाईल तेव्हा दिले होते, बरोबर आहे. हा, तुम्ही किती लोक आहेत आपले सीआरपी आणि ते? ओके, ठीक आहे. आणि मी आपल्याला पुन्हा आता काही जास्त सांगत नाही. मी योग्य वेळी सगळ्या गोष्टी सांगेन आणि करेन पण. त्यामुळे मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो, मनापासून शुभेच्छा आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपलं मुंबईमध्ये स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टप्प्याटप्प्याने या. आणि मला माहित आहे आज आपल्या सर्वांनाच उत्साह शिगेला आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे लाडक्या बहिणींसाठी गोड बातमी आहे, कारण रक्षाबंधनाची जी ओवाळणी आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आता एक कार्यक्रम घेतलेला आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणी तिथे उपस्थित झाल्या आहे आणि त्यांना राख्या सुद्धा बांधत आहेत. आणि या कार्यक्रमाच्या उद्देशाने लाडक्या बहिणींचे जे प्रश्न होते, जसे की केवायसीचा प्रश्न असेल किंवा बचत गटांचे जे महिला आहेत त्यांचा सुद्धा प्रश्न होते आणि त्यांच्या हप्त्याविषयी सुद्धा जे प्रश्न होते ते लाडक्या बहिणींनी या व्हिडिओच्या अंतर्गत मांडलेले आहेत. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात
झालेली होती आणि लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि ऑगस्ट महिन्याचा सुद्धा जमा झालेला होता, परंतु लाडक्या बहिणींना अजूनही ओवाळणी प्राप्त झालेली नव्हती. आणि काही बहिणी अशा होत्या की त्यांनी KYC केलं नसल्यामुळे त्यांची जी रक्कम आहे त्यांच्या खात्यामध्ये मिळू शकले नव्हते. तर याबद्दलची माहिती आहे त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितली आणि त्यांनी यावरती ॲक्शन घेण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. परंतु आता लाडक्या बहिणींचं जे रक्षाबंधन आहे त्याची ओवाळणी सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होत आहे की ज्या बहिणीने KYC केली आहे, ज्या बहिणीने 3,000 रुपये मिळाले आहेत त्यांना पुढची ओवाळणी म्हणजे 5,500 रुपयाची भेट सुद्धा जाहीर केलेली आहे आणि ती सुद्धा उद्याच्या पार्श्वभूमीवरती मुहूर्तावरती त्यांना मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाहीये त्यांनी ही मागणी केलेली होती आणि बचत गटांमार्फत ती मागणी आता सरकारपर्यंत पोहोचलेली आहेत आणि सरकार यावरती लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींची KYCची मागणी देखील पूर्ण केली जाणार आहे, कारण लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ही भेट असणार आहे.